हरे कृष्णा मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग। चला तर मग चालू करूया आपण। तर या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात निष्काम कर्मयोग करा। तर निष्काम कर्म म्हणजे काय, तर निस्वार्थ भावनेने केलेलं कोणतेही काम म्हणजे निष्काम कर्मयोग। मी एक तुम्हाला उदाहरण देतो। आता आपली आईच बघा ना, सकाळी लवकर उठते, सर्वांची सगळी कामे आवरते, पण ती कोणत्याही स्वार्थासाठी ते काम करत नाही, ती स्वतःचं कर्तव्य म्हणून काम करत असते। याला आपण निष्काम कर्मयोग म्हणू शकतो। दुसरा पॉइंट, कर्म यज्ञ रूपामध्ये अर्पण करा। तर हे कसं शक्य आहे, तर श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही तुमचं कर्म इतक्या चांगल्या पद्धतीने करा की ते मला पूजा आणि यज्ञ म्हणून अर्पण होईल। तुम्ही जे कर्म करताय ते इतक्या चांगल्या पद्धतीने करा की म्हणजे निस्वार्थ भावनेने आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवता कर्म करा, म्हणजे ते देवांपर्यंत नक्की पोहोचेल। तिसरा पॉइंट, कर्तव्य म्हणून कर्म करा। तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात अरे अर्जुना, युद्ध करणे तुझं कर्तव्य आहे आणि ते तू केलंच पाहिजेस। कारण अर्जुन म्हणत होता माझ्या समोर उभ्या असलेल्या गुरुजनांना आणि नातेवाईकांना मी नाही मारू शकत, म्हणून श्रीकृष्ण त्याला समजावून सांगत होते कर्तव्य म्हणून कर्म कर, कारण हा अधर्म थांबवायचा असेल तर तुला हे कर्म करावेच लागणार आहे। चौथा पॉइंट, कर्माचे महत्व। काही लोकांना वाटते सर्व काही सोडून जाणे म्हणजे मुक्तीचा मार्ग आहे, पण श्रीकृष्ण म्हणतात कर्म करणे हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते सर्वांनी केलंच पाहिजे। याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराजांनी कधीही आपल्या कर्तव्यापासून आणि कर्मांपासून दूर गेले नाहीत। त्यांनी त्यांचे जीवन एका महान योग्याप्रमाणे घालवले। त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचं कर्म हाती घेतलं आणि ते रयतेच्या कल्याणासाठी आपले कर्तव्य म्हणून केले। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा, शेअर करा। राधे राधे।